आता आपण स्पीड बघूयात, चला. तर अवघ्या जवळपास 3 ते 4 सेकंदामध्ये 100ला गाठलेल्या मित्रांनो आपण बघू शकताय. म्हणजे स्पीड थोडक्यात 100 पर्यंत जाऊ शकते. 100 पर्यंत. हा, आपल्या चालवण्यावर असते. ओके. कॅपॅसिटी आहे याची. आता आपण याचे इनबिल्ट फीचर सांगितलं जो की हे वर्क करू शकते. आता याचं जे ओव्हरऑल मॉर्फोलॉजिकल व्ह्यू आहे, मॉर्फोलॉजिकल मी थोडं दुसरीकडे गेलो. ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ? याचं जे आउटर स्ट्रक्चर आहे ते बघून घेऊ आपण. तर आतमधून जे आहे ते एकदम कम्फर्टेबल आहे. तर हे बघू शकता की डिक्की पण एकदम अशी मोठी. अमित भाई इकडे दाखवा. 2 माणसांना पाय बांधून आपण एकदम मध्ये टाकू शकतो, एवढी मोठी डिक्की आहे. पण टाकू नका कोणी तसं. तर मित्रांनो आता आपण आपले अमोल भैया माने यांच्याकडे आलो आहोत. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण आपल्या भैयावर आहोत आणि भैयाच्या गाडीचे काही जे फीचर्स आहेत ते जाणून घ्यायचे आहे. आणि आता किती रनिंग आहे आणि किती सेकंदामध्ये ते किती एक्स्ट्रीम मध्ये स्पीड मध्ये जाणार आहे ते आपण बघणार आहोत आपण. तर भैया सर्वप्रथम गाडीचं नाव काय आपलं? Volkswagen Jetta. Volkswagen का? Volkswagen Jetta, Volkswagen Volkswagen, Volkswagen, VW Jetta हे असे Okay. नाव आहेत त्याची. याची सहसा ऍव्हरेज किती पडते आपल्याला? अवरेज 10-12 10 ते 12. 10-12 आणि हे डिझेल पेट्रोल काय आहे? डिझेल व्हेरियंट आहे. डिझेल व्हेरियंट आहे. ओके. 3 ते 5 सेकंदामध्ये काहीतरी याचं रेंज किती जाऊ शकते? म्हणजे स्पीड थोडक्यात 100 पर्यंत जाऊ शकते. 100 पर्यंत. हा, आपल्या चालवण्यावर असते. ओके. कॅपॅसिटी आहे याची. हा. घेऊ शकतो, पण कुणाला कंट्रोल होतं, कुणाला कंट्रोल होत नाही. बरं. त्या आपल्या रिस्क वरती घेऊ. मी कुणाला म्हणजे प्रोत्साहित करत नाही. अच्छा. ते स्पीड आहे जास्तीची, कॅपॅसिटी जास्त आहे, पण जास्त त्याच्या चालवण्यावर आणि आत्मविश्वासावर स्वतःने चालवावं, रिस्क घ्यावी. मी म्हणतो बरोबर आहे. शेवटी वाहन आहे, मशीन आहे, आपण त्याला हलक्यात घेणं चूक करू नये. बरोबर आहे. अगदी योग्य आहे. आणि माझी अशी विनंती आहे सर्वांना की जर आपण 4 व्हीलर चालवत असेल तर सीट बेल्ट लावून चालवावे आणि 2 व्हीलर चालवत असेल तर हेल्मेट घालून चालवावे. कारण आजकाल हायवे वगैरे भरपूर असे फास्ट झालेले आहेत. फास्ट चालवून जर काही अपघात झाला तर त्याच्यामधून बचावण्याची शक्यता हे वाढवू शकते. आता आपण स्पीड बघूयात, चला. तर अवघ्या जवळपास 3 ते 4 सेकंदामध्ये 100ला गाठलेल्या मित्रांनो आपण बघू शकताय. हे आहे Volkswagen Jetta, डिझेल व्हेरियंट आहे. अतिशय असं वाऱ्याच्या वेगाने, लाईटच्या वेगाने गाडी धावत आहे मित्रांनो. तर आता आपण बघितलेलं आहे की जवळपास 3 ते 4 सेकंदामध्ये हे गाडी जी आहे ते 100च्या पुढे क्रॉस केलेली आहे ओव्हरऑल. तर एक्स्ट्रीमली असं स्पीड ज्यांना पाहिजे, ज्यांना स्पीडची रेसिंग कारची आवड आहे ते हे Volkswagen Jetta घेऊ शकतात. पण सध्या व्हेरियंट नसेल, याच्यामध्ये काही जे काही व्हेरिएशन आले असतील, अपडेटेड व्हेरियंट आले असतील ते आपण घेऊ शकताय. आता आपण याचे इनबिल्ट फीचर सांगितलं जो की हे वर्क करू शकते. आता याचं जे ओव्हरऑल मॉर्फोलॉजिकल व्ह्यू आहे, मॉर्फोलॉजिकल मी थोडं दुसरीकडे गेलो. याचं जे आउटर स्ट्रक्चर आहे ते बघून घेऊ आपण. तर हे बघू शकता आपण. याचे टायर वगैरे दाखवून घ्या अमित भाई. टायराची जी विड्थ आहे ते एकदम असं ऑडी वगैरे आपण गाडी बघितला असाल तशा प्रकारची विड्थ वगैरे आहे याच्या टायराची. आणखी तुम्हाला आतमधून दाखवून देतो. तर आतमधून जे आहे ते एकदम कम्फर्टेबल आहे. तर आपण याच्यामध्ये आणखी एक विशेष गोष्ट पाहिली की दुसरे जे रॅन्डम गाड्या आहेत त्याचं जे आहे ते वायपर वगैरे जे आहे ते लेफ्टला असते आणि बाकीचे इतर जे आहे ते राईट साईडला असते. पण याचं जे आहे ते वायपर जे आहे ते राईट साईडला आहे आणि बाकी इतर जे ते लेफ्टला आहे. म्हणजे थोडं ओव्हरऑल थोडं डिफरंट आहे असं म्हणू शकतो आपण. आणखी बाकी याचं जे स्पीड आहे ते 280 पर्यंत हे जाऊ शकते. आणि एकदम असं हे सीट वगैरे एकदम बघू शकता की कसे प्रीमियम लुक वगैरे आहे या सीटचं वगैरे. आणि हे गाडी आपल्या भावाचीच आहे त्यामुळे आपल्याला याचं पूर्ण ओव्हरव्ह्यू बघता येईल. तरी आता पाठीमागचं बघून घेऊ आपण कसं आहे का नाही. खूप स्मूथली वर्किंग करते गाडी. डिझेल आहे टोटल
आणि आता आपण याचं डिकी बघून घेऊ. डिकी आहे खूप मोठी आहे. प्रेस करून धरल्यानंतर निघेल असं हे प्रेस करून धरल्यानंतर निघेल. ओके, निघालेली आहे गाडी डिक्की. तर हे बघू शकता की डिक्की पण एकदम अशी मोठी. अमित भाई इकडे दाखवा. 2 माणसांना पाय बांधून आपण एकदम मध्ये टाकू शकतो, एवढी मोठी डिक्की आहे. पण टाकू नका कोणी तसं. तर हे डिक्की लावून घेतलेलं आहे आपण. आता याचं जे पाठीमागचे जे आहे ते वगैरे कोणी बसलं तर ते एकदम असं कम्फर्टेबली बसू शकतात. आणि याचा आणखी एक फीचर बघितलं मी की जर डिकीमध्ये आपण काही सामान ठेवलं तर ते काढायचं म्हणलं चालत्या गाडीवर तर हे असं पण काढता येते. या सीटमध्ये जे आहे त्याचा ऑप्शन दिलेला आहे. तर हे बघू शकता की आपण इथून डायरेक्ट आपल्या आतमधलं जो सामान आहे डिक्कीमध्ये ठेवलेला ते पण आपण काढू शकतो एकदम फ्रीली ऑन द वे. म्हणजे गाडी चालू असताना आपण हे काढू शकतो मित्रांनो. ओके, आणि काय ग्लास वगैरे ठेवायचा असेल पाण्याचं वगैरे तर इथे बॉटल वगैरे तर ठेवू शकतो बिलकुल. तर हा होता ओव्हरऑल लुक आमच्या भैयाच्या वॉक्सवॅगन गाडीचा, म्हणजे याचं जटा नाव आहे असं. तर आता आपण अमित भैया ज्यूस पिऊन घेऊ. चला या. मग मित्रा कसं कसं आहे? ऊसाचा रस आहे का? ओके, एवढा ऊसाचा रस पिऊन घ्यायचे अमित भाई आपल्याला. पिताव का तुम्ही? नाही, आम्ही पिऊन घेऊ. ओके, चला रस वगैरे पिऊन घेऊ आता. तर मित्रांनो आता आपण आपले अमोल भैया माने यांच्याकडे आलो आहोत. अमोल भाई आपले इथं आलेले आहेत शेड मध्ये, म्हणजे शेताकडे. अमोल भैयाला बोलून घेऊ, काय म्हणतात बघू. अमोल भैया आम्हाला आता पार्किंगला मदत करलेत. अमोल भैयाच्या मदतीने आपण आता गाडी पार्किंग करून घेऊ एकदम जोरामध्ये. लावून टाका. हा अमोल भैया काय म्हणतो, बरे आहे का तब्येत? बरे बा एकदम. आता कुठं चालू ट्रॅक्टर घेऊन? तिरी मारे चालू येतो. तिरी मारून घ्या, व्यवस्थित मारा. ते जरा कडकडनं जास्त खोल घाला कारण तिकडे बंद आहे. तर आजचा व्हिडिओ इथे सेंड होत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही कारची ही माहिती दाखवली आहे. तर आमचे असेच ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके.